आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्य अमृतमर्त्यच्च हिरण्यन्ने सविता रथेना देवयती भुवनानि पश्यन। नमस्कार, मी ऋषी देसाई। आज मकर संक्रांत। आजच्याच दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो। मकर राशीच्या या प्रवेशाचा सोहळा महाराष्ट्रात संक्रांत म्हणून साजरा करण्यात येतो। तिळगुळ, पतंग या सगळ्या सोहळ्यात सूर्य महाराजांचं आपल्या संस्कृतीतील स्थानही फार वेगळं आहे। आज संक्रांतीच्या निमित्तानं आज आपण महाराष्ट्रातील काही देखण्या सूर्य मंदिरांची सैर करणार आहोत। त्यावरचा विशेष कार्यक्रम सूर्याय नमः। कोकण म्हणजे खरं तर देवभूमी। इथं मातीच्या कणापासून ते अगदी प्रचंड अशा डोंगराला पूजण्याची परंपरा आहे। याच कोकणाला सूर्यपूजेची ही एक फार मोठी परंपरा आहे। कोकणातल्या सूर्य मंदिरापैकी एक देखणं मंदिर म्हणजे कशेळीचं कनकादित्य मंदिर। सुमारे 900 वर्षापूर्वीची सूर्यदेवांची मूर्ती असलेलं हे मंदिर आपल्यासोबत काळाचा एक फार मोठा वारसा घेऊन आजही वर्तमान समृद्ध करते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळीचं श्री कनकादित्य मंदिर सौराष्ट्रातील प्रभासपट्टण, कोणार्क तसंच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यात निवडक सूर्य मंदिरं पाहायला मिळतात। याच शृंखलेतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं सूर्य मंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी गावात आहे। या ठिकाणी हे सूर्य मंदिर हे महाराष्ट्रात तर प्रथम क्रमांकाचं आहे, पण भारतात सुद्धा जवळजवळ या सूर्य मंदिराचा दुसरा नंबर लागतो। ओरिसातील कोणार्क या ठिकाणचं जे सूर्य मंदिर आहे याचा पहिला नंबर आहे आणि त्याच्या दृष्टीने आमच्या ह्या मंदिराचा दुसरा नंबर असं सर्व लोक येणारे इथे मंडळी किंवा पर्यटक हे सांगत असतात। पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। इथली सूर्यनारायणाची मूर्ती 900 वर्षापूर्वीची आहे। मंदिरात मूर्ती कशी आली याबाबत या परिसरात दंतकथा प्रचलित आहे। काठेवाडीतील वेराळ बंदरातून मालवाहू नौकेत ही मूर्ती होती। कशेळीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर जहाज पुढे जात नसल्यानं नावाड्यानं मूर्ती किनाऱ्यावर आणून ठेवली आणि जहाज सुरू झालं। गावात राहणाऱ्या कनकाबाई या सूर्योपासक महिलेला स्वप्नात मूर्तीची माहिती मिळाली आणि तिनं गावकऱ्यांच्या मदतीनं मंदिर बांधून मूर्तीची प्रतिष्ठापना केली। ज्या गुहेत ही मूर्ती सापडली त्या गुहेला देवाची खोली असं नाव पडलं आणि कनकेचा आदित्य म्हणजे सूर्य म्हणून यास कनकादित्य असं संबोधलं जातं। कनकादित्याची काळ्या पाषाणातील ही मूर्ती नजरेत भरण्यासारखी आहे। 12व्या शतकात गोविंद भट भागवत कनकादित्याचे पुजारी होते। त्यांची कीर्ती ऐकून पन्हाळगडचा शिलाहार राजा शके 1113 मध्ये संक्रांतीच्या दिवशी समुद्र स्नानासाठी कशेळीला आला असताना त्यानं ब्राह्मण भोजनासाठी गाव इनामात दिलं असं वर्णन करणारा ताम्रपट मंदिरात आहे। ताम्रपटातील तारखेवरून त्याविषयी विविध मतं व्यक्त करण्यात येतात। हे मंदिर 1000 वर्षापेक्षा जुनं आहे। हे कशावरून तर आज आमच्या इथे मंदिरामध्ये जो ताम्रपट आहे, गंधरादित्य शिलाहार राजे कोल्हापूरला त्यावेळी राज्य करीत होते। त्या राजाने हा कशेळी गाव या देवाच्या दररोज 2 वेळचा नैवेद्य पूजा अर्चा हे करण्यासाठी इनाम दिला होता। त्या ताम्रपटाचे 3 पानं आहेत। मंदिराचा हा परिसर शांत आणि रम्य आहे। जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांची मंदिरं तेवढीच देखणी आहेत। मंदिरात प्रशस्त सभामंडप आहे। सभामंडपात लाकडावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळतं। मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेट यांनी पुत्ररत्न प्राप्त झाल्याची आठवण म्हणून हा आकर्षक सभामंडप बांधून दिला असा उल्लेख इथं पाहायला मिळतो। मंदिराच्या परिसरातील जुन्या पद्धतीची विहीर देखील भेट देणाऱ्यांसाठी आकर्षण आहे। मंदिराचा आवार हे प्रशस्त असून सभोवताली चिरेबंदी पोवळी आहे। देवालयाच्या छतावर तांब्याचा पत्रा आहे। मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराजवळील तुळशी वृंदावनांची रांग मंदिराच्या पावित्र्यात भर टाकणारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिणेतील स्वारीच्या वेळी कशेळी गावाला भेट दिल्याचं स्थानिकांकडून ऐकायास मिळतं।
माघ महिन्यातील शुक्ल सप्तमी पासून ते माघ शुक्ल एकादशी असा 5 दिवस रथसप्तमीचा उत्सव मंदिरात थाटात साजरा होतो. यावेळी सभामंडपाची सजावट नजरेत भरण्यासारखी असते. मंदिराचे विश्वस्त आडिवरे येथील महाकालीला प्रथम आमंत्रण देतात. आडिवरे येथील खोत मंडळी देवीला वाजत गाजत कशेळीला आणतात. माघ शुक्ल षष्टीला आडिवरेची महाकाली मध्यरात्रीपर्यंत कशेळीला येते. कशेळीचे ग्रामस्थ तिचं स्वागत करतात. रात्री देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी विधिवत पूजा होऊन उत्सवाला सुरुवात होते. उत्सवादरम्यान होणाऱ्या कीर्तन, प्रवचन, पालखी, प्रदक्षिणा, नाटक आदी विविध कार्यक्रमात परिसरातील ग्रामस्थ मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. शांत आणि रमणीय परिसरात मंदिर उभारलं असल्यानं इथं आल्यावर भाविकांचे पाय सभामंडपात रेंगाळतात. कनकादित्याच्या या तेजोमय मूर्तीचं दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न होतं. मंदिराच्या आवारात असणारी मोकळी हवा या आनंदात भर टाकते. शुद्धता आणि पावित्र्याचा मंत्र घेऊनच भाविक परतीच्या प्रवासाला लागतात. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. कसबा संगमेश्वरची ओळख ही शंभूभूमी म्हणून आहे. कर्णेश्वर मंदिराच्या निमित्तानं आज जगभरातील पर्यटक कसब्यात येत असतात. पण याच कर्णेश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं सूर्य मंदिर आपली स्वतंत्र ओळख जपून आहे. संध्या आणि छाया या आपल्या 2 पत्नींसोबत असणाऱ्या सूर्यदेवाचं हे कसब्यातलं मंदिर अत्यंत मनोहारी आहे. रत्नागिरी येथील कसबा संगमेश्वर हे मंदिरांच्या वैविध्यासाठी प्रसिद्ध आहे. कर्णेश्वर राजानं वसवलेली ही मंदिर नगरी अशी या नगरीची इतिहासात ओळख आहे. आज महाराष्ट्रासह जगभरातून अनेक पर्यटक कसब्यातील पुरातन कर्णेश्वराच्या भेटीला येतात. याच मंदिराच्या बाजूला असलेलं हे छोटंसं घुमटीवजा सूर्यदेवाचं मंदिर आपल्या वेगळेपणानं लक्ष वेधून घेतं. तसं पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर तालुका जो आहे त्याच्यातलं कसबा हे जे गाव आहे हे खास करून मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. तर चालुक्य राजवटीमध्ये इथे जवळपास 360 मंदिरं झाली. त्यानंतर आक्रमणामध्ये जवळपास आत्ता सद्यस्थितीमध्ये 7 ते 8 मंदिरं ही चांगल्या स्थितीमध्ये आहेत. त्याच्यातलंच एक कसब्यातलं कर्णेश्वर मंदिर आणि या कर्णेश्वर मंदिराच्याच बाजूला असलेलं आपलं एक सूर्यनारायणाचं मंदिर आहे. सूर्य या ऊर्जा देवतेचा ग्रह आणि देव म्हणून पूजनीय असणारं स्थान, त्याचबरोबर खगोलशास्त्रात आणि पुराणात असलेली मांडणी या सर्वांची मूर्ती स्वरूपातील ही अमूर्ताची मूर्त मांडणी असंच म्हणावं लागेल. सूर्यदेवाची संध्या आणि छाया या 2 पत्नींसमवेतची देखणी मूर्ती आणि 12 राशींची असलेली प्रभावळ या सगळ्यामुळे हे देखणेपण आणखीनच मनात भरत राहतं. सूर्यनारायणाच्या मंदिरावर पण आक्रमण झालं होतं, त्या मूर्तीवर पण आक्रमण झालं होतं परकीय काळामध्ये. तर हे जे सूर्यनारायणाचं मंदिर आहे या सूर्यनारायणाच्या मंदिराची जी मूर्ती आहे, मूर्तीची उंची जवळजवळ 4.5 फूट आहे. आणि ही मूर्ती आहे, ह्या मूर्तीच्या प्रभावळीच्या भोवती सर्व 12 राशीची चक्र जी आहेत त्याच्या ज्या खुणा आहेत त्या कोरलेल्या आहेत. त्याच्या पायाशी आपण जर पाहिलं तर संध्या आणि छाया ह्या 2 मूर्ती आहेत. तसंच तळामध्ये घोडे आहेत. रथाचं जी संकल्पना आहे त्या रथाच्या संकल्पनेतले घोडे याच्या पायाशी कोरलेले आपल्याला दिसतात. आक्रमणामध्ये या मूर्तीचे हात त्यावेळेला तोडले होते परकीयाने. तर स्थानिक ग्रामस्थांनी ज्यावेळा मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच्यापूर्वी या मंदिराचे मूर्तीचे हात वगैरे लावले गेले. संपूर्ण कोकणात सूर्याची अनेक देखणी मंदिरं आढळतात. सूर्य या ऊर्जा केंद्राचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिरात स्वतंत्र नावानं अस्तित्व आहे. पण कसब्यातील कर्णेश्वराच्या बाजूला असलेलं हे सूर्यदेवाचं मंदिर तुम्हाला इतिहासाची खगोलीय भव्यता नक्कीच मनाला स्पर्शून नेणारी आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. महाराष्ट्रातल्या सूर्यमंदिरांचा विचार करताना सर्वाधिक सूर्यमंदिरं ही कोकणपट्टीत आढळतात. सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील कपिलेश्वराच्या मंदिरातील सूर्यमूर्ती ही अशीच देखणी आहे. अगदी 8व्या शतकापासून जपलेला काळाचा वारसा ही सूर्यमूर्ती मोठ्या दिमाखानं मिरवतीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवरचं हे छोटंसं टुमदार खारेपाटण गाव. याच खारेपाटण मधील हे कपिलेश्वराचं मंदिर माडा पोपळींच्या कुशीतील खास कोकणी टुमदार घरांची आठवण करून देणारं हे कौलारू मंदिर. मंदिर कपिलेश्वराचं असलं तरी सूर्यनारायणासाठीही प्रसिद्ध आहे.
आज प्राप्त इतिहासानुसार खारेपाटण हे गाव 8व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्यावेळी खारेपाटण हे गाव बलिपत्तन या नावानं ओळखलं जायचं. असा प्रचंड मोठा वारसा लाभलेल्या खारेपाटण मधील हे सूर्य मंदिर अर्थात कपिलेश्वराचं मंदिर. गाभाऱ्याच्या बाहेरील भिंतीला टेकवून ठेवलेली ही सूर्यनारायणाची मूर्ती तुमचं लक्ष वेधून घेते. ही मूर्ती म्हणजे कोकणचा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक वारसा आहे. सुमारे 1 मीटर उंचीची सूर्याची काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती आहे. मुळातच सूर्योपासना कमी, त्यातच कोकणातल्या या सूर्य मंदिराबद्दलही फार कमी माहिती उपलब्ध आहे. खारेपाटणमध्ये जी विविध मंदिरे आहेत त्यापैकी सूर्यनारायण मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेलं हे आपलं कपिलेश्वर मंदिर. हायवे पासून 2च मिनिटावर हे मंदिर आहे आणि याचा इतिहास म्हणजे हे 11व्या शतकापूर्वीचे आहे. शिलाहारकालीन राजवटीत स्थापन केले गेले असावे असा अंदाज आहे. पूर्वी इथल्या या मूर्तींची जी नंदीची किंवा सूर्यनारायण मूर्ती, विष्णू मूर्तीची भव्यता पाहिली तर असं वाटतं की हे मंदिर फार मोठं असावं. पण कालांतराने कालोगात काही परकीय आक्रमणे झाली, राजवटी आल्या, त्याच्यामध्ये मंदिर पुन्हा मोडतोड होऊन ते नवीन बांधलं गेलं. हल्लीच्या काळात ते नवीन मंडळाने नवीन त्याचे जीर्णोद्धार केला. पण त्यामध्ये शिलाहार जे राजे होते ते शिवोपासक असल्यामुळे त्यांनी शंकराच्या पिंडीला प्राधान्य देऊन गाभाऱ्यात ती पिंडी स्थापन केली आणि सूर्यनारायण आणि विष्णू ही जी 2 मूर्त्या होत्या त्या गाभाऱ्याला लागून त्यांनी स्थापन केली. कोकणातील ग्राम्य संस्कृतीनुसार या मंदिराची रचना आहे. कपिलेश्वराच्या मंदिरातील ही सूर्य महाराजांची मूर्ती शिलाहारकालीन असल्याचं ग्रामस्थ सांगत असले तरी त्याची कोरीव रचना परदेशी नजाकतीचा अभ्यास खुलवून सांगते. मूर्तीशास्त्र आणि पुराण या दोहोंची प्रमाणबद्ध रचना या मूर्तीत असल्यानं भाविकांसोबत पर्यटकांचेही पाय आता या मंदिराकडे वळतायत. सिंधुदुर्गाच्या वेशीवरच्या या सूर्य महाराजांच्या मंदिराकडे आता पर्यटन दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्याही लक्ष देण्याची गरज आहे. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. पालघर मधील माहीम गावातील सूर्य मंदिर हे जिल्ह्यातील एकमेव मंदिर असून जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती आहे. प्रकाशाचं आणि तेजाचं दैवत असलेल्या सूर्याची सूर्यदेव म्हणून भक्तिभावानं आणि तेवढ्याच श्रद्धेनं पूजा अर्चना केली जाते. देखणी मूर्ती आणि विलोभनीय परिसर अशी तेजोमय अनुभूती या मंदिरात आल्यावर आपणास मिळते. पालघर जिल्ह्यातील पश्चिमेला माहीम या निसर्गरम्य गावात 110 वर्ष जुनं असलेलं हे सूर्यनारायण मंदिर. श्रीमद सद्गुरू पद्मनाभाचार्य स्वामी पद्मप्रणीत या सूर्य मंदिराची मुहूर्तमेढ 1903 साली माहीम गावातील लोखंडे बंधूंनी रोवली. अत्यंत साध्या आणि कौलारू वास्तूत बांधण्यात आलेल्या या मंदिराला आता भव्य रूप प्राप्त झालंय. या मंदिरात सूर्यनारायणाची सुबक आणि मोहक अशी मूर्ती आहे. दररोज सकाळ संध्याकाळ येथील गावकरी मंदिरात उपस्थित राहून सूर्यनारायणाची यथोचित पूजा अर्चा करतात. सकाळी इथे सकाळी 6 वाजता सूर्य उगवण्याच्या अगोदर पूजा होते आणि सूर्य उगवतानाच आरती होते रोज सकाळी 7 वाजता. नंतर दुपारी 12 वाजता देवाला नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी 7 वाजता त्याची आरती होते. असा नित्यक्रम गेली 111 वर्ष चालू आहे. माघ शुद्ध रथसप्तमीला या सूर्य मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात राज्यभरातून ब्रह्मवंशीय पांचाळ समाजातील भाविक आवर्जून उपस्थित असतात. वर्षातून एकदा आपल्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी येथे ते आवर्जून हजेरी लावतात. मकर संक्रांतीच्या काळातही मोठ्या प्रमाणावर येथे भाविकांची गर्दी उसळते. आजपर्यंत आपल्याला कॅलेंडरमध्ये आपण फक्त रथसप्तमी हे बघतो, पण रथसप्तमी काय आहे हे अजून कोणालाच माहिती नाही. तर रथसप्तमी हा सूर्याचा जन्म आहे आणि त्या जन्मापासून सूर्य उगवल्यानंतर सगळी उत्पत्ती जी आहे ह्याची वाटते. त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर का सगळं प्राप्त करायचं आहे ते ह्या सूर्याला शरण जाण्याशिवाय आणि त्याची प्रचिती घेतल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग सापडू शकत नाही. जीवनातील तेजाचं प्रतीक असलेल्या सूर्यनारायणाच्या या मंदिरात भक्त, पर्यटक आणि इतिहास अभ्यासक यांची प्रचंड गर्दी असते. पद्मनाभाचार्य स्वामी यांनी आपल्या हयातीमध्ये ह्या हिंदू धर्माचे जी मूळ काय आहे हे त्या विश्वनिर्माता जगतपिता आणि त्याची 5 पुत्र नारद, हरी, ब्रह्मा, विष्णू, शंकर त्याची वंशावळ आमच्याकडे लावलेली आहे. आणि हिंदू सण जे आहे संपूर्ण वर्षामधले पाणी, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश त्यापैकी तेजाचे दैवत आहे ब्रह्मदेव आणि रथसप्तमी हा त्यांचा आमचा मुख्य उत्सव आहे.
या सूर्य मंदिरात ब्रह्मवंशीय पांचाळ समाजाची तिसरी पिढी या मंदिराची सेवा करत असून तरुण सुशिक्षितही नित्य नियमानं येथे मनोभावे सूर्यनारायणाची पूजा करत असतात. पालघर सारख्या नितांत रमणीय प्रदेशातील हे तेजाचं मंदिर आवर्जून पाहण्यासारखंच आहे. हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.